प्रतिभा आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कायदेशीर गप्पा विरुद्ध प्रतिभा. आपण रोजच या चॅनलवरती नवीन नवीन कायदेशीर विषयावरती बोलत असतो. जसं की आज आपण बोलणार आहोत जो नवीन कायदा आहे भारतीय न्याय संहिता 2023. यामध्ये काय नवीन बदल झालेले आहेत, काय नवीन कलमांचं ॲड ऑन झालेले आहेत, काय नवीन कलमं त्यामध्ये वाढवली गेलेली आहेत, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आधी जो कायदा आपल्या भारतामध्ये प्रचलित होता, ज्यानुसार आपल्या जी सिस्टीम चालत होती क्रिमिनल, ज्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा होत होती, तो होता IPC, जो ब्रिटिशांच्या काळातील कायदा होता. तो होता 1860चा. पण त्यातील काही कलमही रद्दबातल करून आता जो नवीन कायदा भारत सरकार घेऊन आलेला आहे, त्याचं नाव आहे भारतीय न्याय संहिता. आणि ज्यामध्ये त्याला थोडं सुधारणा करण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे काळाप्रमाणे ज्या नवीन कलमांचा, ज्या नवीन शिक्षांचा किंवा ज्या नवीन गुन्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर आज आपण तेच त्यापैकी आपण पाच अशी कलमं बघणार आहोत की ज्यामध्ये नवीन कलमं ॲड केलेली आहेत भारतीय न्याय संहितेमध्ये, आणि त्यानुसार जे नवीन गुन्हे, काही नवीन गुन्ह्यांना शिक्षा देण्याचा किंवा त्यांना कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आलेला आहे. तर त्यापैकी पहिला जो गुन्हा आहे किंवा त्यापैकी पहिलं जो गुन्हा किंवा हे म्हणू शकतो आपण, तो आहे मॉब लिचिंगचा. मॉब लिचिंग जो आहे तो सेक्शन 103/2 मध्ये, म्हणजे सबसेक्शन 2 मध्ये देण्यात आलेला आहे. तर या गुन्ह्यामध्ये नेमकं काय सांगायचं आहे किंवा कशाला आळा घालायचा आहे ते आपण बघणार आहोत. तर मॉब लिचिंग हा जो प्रकार आहे तो आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की एखाद्या मोठ्या ग्रुपने, म्हणजे त्यामध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असतील, अशा ग्रुपने एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संघटनेविरुद्ध किंवा एखाद्या आपण बघतो की मॉब लिचिंग झाले म्हणजे एका मोठ्या ग्रुपनी एका व्यक्तीला जागेवरच ठार केलेलं आहे किंवा असे हिंसक वळण घेतलेलं आहे एखाद्या मॉबनी, तर त्याला मॉब लिचिंग असं म्हटलं जातं. तर तो हा गुन्हा आता नवीन कलमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसंच आणि दुसरं जे कलम आहे, दुसरा जो गुन्हा आहे तो आहे स्नॅचिंगचा, जो आधी IPC मध्ये स्पेसिफिक स्नॅचिंगसाठी शिक्षा किंवा तो गुन्हा आहे असं नव्हतं, फक्त एक दुसरं असं स्नॅचिंगबद्दल त्यामध्ये दिलेलं होतं आणि तो थेफ्टमध्ये मोडत होता. आताही तो थेफ्टमध्येच आहे, पण एक त्याला वेगळं कलम दिलेला आहे, जसे की जो 304 सबसेक्शन 1 मध्ये आपण स्नॅचिंग बघतो. तर स्नॅचिंगमध्ये असं आहे की तुम्ही जेव्हा एखाद्याचा, आरोपी जो आहे तो एखाद्याचा काहीतरी गळ्यातून चेन ओढतोय किंवा मोबाईल हिसकावून नेतो, काहीतरी किंमती वस्तू काहीतरी तो बळकावण्याचा प्रयत्न करतोय जबरदस्तीनं, त्याला स्नॅचिंग म्हटलं जातं. तर स्नॅचिंगचा गुन्हासुद्धा आता नवीन कलमामध्ये, नवीन BNS मध्ये ॲड करण्यात आलेला आहे. तसेच दुसरं जे आहे, तिसरा जो आपला जो IPC मध्ये नव्हता पण आता तो BNS मध्ये आहे, तो आहे की ऑर्गनाइज्ड क्राईम, जे सेक्शन 111 मध्ये देण्यात आलेलं आहे. ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणजे काय, तर ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणजे असे क्राईम्स की जे एक ऑर्गनाइज्ड पद्धतीने केले जातात, म्हणजे इथं त्याच्यामध्ये भरपूर लोक, भरपूर गुन्हेगार इन्वॉल्ड असतात, त्याला ऑर्गनाइज्ड क्राईम म्हटलं जातं. म्हणजे खंडण्या वसूल करणं, खून, सुपाऱ्या घेणं, तसेच काही लैंगिक अत्याचार करणं किंवा आपण काय म्हणतो त्याला, पैशाचे काही आर्थिक व्यवहाराचे गुन्हे करणं, काही सायबर गुन्हे करणं, या प्रकारचे जे गुन्हे आहेत त्यांना आपण ऑर्गनाइज्ड क्राईममध्ये ग्राह्य धरतो. ऑर्गनाइज्ड क्राईममध्ये असं आहे की त्यांचं एक प्रॉपर एक संघटना असते, एक संघटित गुन्हेगार असतात, ते त्यांना ऑर्गनाइज्ड क्राईममध्ये आता स्पेसिफिक त्यांना जागा देण्यात आली आहे. त्यांना एक ऑर्गनाइज्ड क्राईममध्ये प्रत्येक जो मेंबर असेल ऑर्गनाइज्ड क्राईमचा, त्या संघटित गुन्हेगारीचा, त्या प्रत्येक मेंबरला आता शिक्षा होऊ शकते, असं आता नवीन कलमामध्ये ॲड ऑन झालेलं आहे. त्याच्यानंतर एक आहे की नवीन जो BNS मध्ये जो नवीन एक कलम ॲड केलेला आहे ते आहे टेररिस्ट.
टेररिस्ट ॲक्ट्स म्हणजे जे देशावरती जे दहशतवादी हल्ले होतात त्याला एक स्पेसिफिक गुन्हा म्हणून BNSमध्ये ॲड करण्यात आलेला आहे. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दहशतवादी जो हल्ला असतो तो किती मोठ्या प्रमाणात लोकांना इजा पोहोचवतोय किंवा काही दहशतवादी संघटना ज्या सक्रिय असतात त्यापासून आपल्या देशाला, आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला किती असुरक्षित असू शकतं ते आपल्याला माहितीच आहे. तर अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत जसं की ऑर्गनाइज क्राईम आहेत किंवा दहशतवादी हल्ले आहेत, तर हे अशा प्रकारचे गुन्हे आता BNSमध्ये समावेश करण्यात आलेले आहेत, जे की आधी IPCमध्ये नव्हते. तसंच एक गुन्हा आणखीन एक आहे तो म्हणजे हिट अँड रन, ज्याच्याबद्दल आपल्या भारतामध्ये खूप मोठी चळवळ झाली होती ड्रायव्हर्स लोकांची, की हिट अँड रन जो सेक्शन आहे जो 106मध्ये आहे तो तुम्ही कॅन्सल करा किंवा मग त्यामध्ये जी 10 वर्षाची शिक्षा जी त्या ड्रायव्हरला म्हणजे जो आरोपी आहे जो हिट आणि रन म्हणजे जो ॲक्सिडेंट करून पळून जातोय आणि त्या व्यक्तीला जो तिथे मृत पडलेला आहे किंवा जो जखमी आहे त्याला तिथेच सोडून निघून जातोय, तो पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट करत नाही, तर त्याला 10 वर्षाची शिक्षा ही त्या कलमामध्ये दिलेली आहे. तर ही पण जी गुन्हेगाराची जी पद्धत आहे ती सुद्धा आधी आपल्या IPCमध्ये नव्हती. असं एक नवीन पनिशमेंट आपल्याला BNSमध्ये पुरवण्यात आलेली आहे, म्हणजे नवीन पनिशमेंट त्यामध्ये समावेश करण्यात आलेली आहे. ती आहे जो सेक्शन 4 आहे ज्याच्यामध्ये पनिशमेंट्सबद्दल माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये एक सेक्शन 4 सबसेक्शन Fमध्ये कम्युनिटी सर्व्हिस म्हणून एक पनिशमेंट आरोपीला तुम्ही देऊ. कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय, तर कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे त्याला तुरुंगात न टाकता त्याला सामाजिक हितासाठी किंवा समाजाच्या हितासाठी काही कामं करायला लावणं त्याला बंधनकारक असतं. तर म्हणजे जसं की काही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे किंवा शाळा, हॉस्पिटल इथे मदत करणे, वृक्षारोपण करणे या प्रकारची कामं किंवा या प्रकारची सेवा त्या आरोपीकडून करून घेण्यात येते. त्याला कम्युनिटी सर्व्हिस असे म्हटलं जातं. तर कम्युनिटी सर्व्हिस पनिशमेंट ही आरोपीला तुरुंगात न टाकता किंवा एखादं एक अल्टरनेटिव्ह म्हणून पनिशमेंटला एक अल्टरनेटिव्ह म्हणून त्या कम्युनिटी सर्व्हिसचा पनिशमेंटचा कोर्ट उपयोग करू शकते आणि त्या आरोपीला कम्युनिटी सर्व्हिस पनिशमेंटसुद्धा देऊ शकते. तर हा पण एक पनिशमेंटचा प्रकार न्यूली BNSमध्ये ॲड झालेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आज तुम्ही माझं जे यूट्यूब चॅनल आहे कायदेशीर गप्पा विथ प्रतिभा हे छान शांतपणे तुम्ही माझं सेशन ऐकलं आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही नवीन कायद्याबद्दल किंवा काही आणखीन काही कायदेशीर विषयावर तुम्हाला प्रश्न असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.